Good morning, student. Once again, welcome to the class. Last period we have completed chapter number 9, Bertie and the Lion Cube. हा चॅप्टर आपण फिनिश केलेला होता आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन आन्सर होते. क्वेश्चन नंबर ए, कंप्लीट दिस सेंटेन्स, अँड क्वेश्चन नंबर बी, आन्सर दिस क्वेश्चन, हे आपले झालेले होते. आणि क्वेश्चन नंबर सी सुद्धा आपला झालेला होता. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट प्रोनाऊन्सिएशन. अँड प्रोनाऊन्सिएशनमध्ये आपल्याला वर्ड्स विथ सायलेंट लेटर रिव्हिजन, परत सायलेंट लेटर जे आहे त्याची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. इन द वर्ड्स नेईंग द लेटर जी अँड यच आर सायलेंट. तर नेईंग या हा जो वर्ड्स आहे, ग्रीन वर्ड्स आहे, तर यामध्ये जो जी आणि यच आहे, जी अँड यच, तर हे काय आहे, सायलेंट लेटर आहे. त्यामुळे आपल्याला से दीज वर्ड्स अलाउड अँड अंडरलाईन द सायलेंट लेटर इन देम. तर इथे आपल्याला हे जे काही वर्ड्स दिलेले आहे ते आपल्याला अलाउड मोठ्याने म्हणायचं आहे आणि ते सायलेंट लेटर त्या वर्ड्समध्ये कोणते आहे ते याच्या खाली आपल्याला अंडरलाईन काढायची आहे. तर फर्स्ट जे आहे ते आहे पिसलम. पिसलम. तर याच्यामध्ये पिसलम मीन्स काय होते, स्तोत्र. तर याच्यामध्ये पी आणि यल हा काय आहे, सायलेंट लेटर आहे. त्यामुळे आपण पी आणि यल खाली काय केलं आहे, अंडरलाईन केलेली आहे. नेक्स्ट आहे सॅल्मन. आता सेमन. तर ही काय एक सेमन नावाची टाइप्स ऑफ फिश आहे, म्हणून ते फिशमधलाच एक प्रकार आहे, त्यामुळे त्याला सेमन म्हटलेलं आहे. तर सेमनमध्ये यल हा काय आहे, सायलेंट लेटर आहे, त्यामुळे आपण यल खाली अंडरलाईन केलेलं आहे. आता आयल मीन्स काय होते, लहान बेट आहे आणि याच्यामध्ये आयलमधलं यस जो आहे तो काय आहे, सायलेंट लेटर आहे, म्हणून आपण यस खाली अंडरलाईन केलेलं आहे. नेक्स्ट आहे कॉलम मीन्स स्तंभ. तर आता कॉलममध्ये एन हा जो आहे सायलेंट लेटर आहे, त्यामुळे आपण एन खाली अंडरलाईन केलेले. नेक्स्ट आहे फॉरेन हा जो वर्ड्स आहे, फॉरेन मीन्स विदेशी, तर जी हा जो आहे तो काय आहे, सायलेंट लेटर आहे, त्यामुळे आपण जी खाली अंडरलाईन केलं. नेक्स्ट आहे साईन मध्ये जी हा जो आहे सायलेंट लेटर आहे, त्यामुळे आपण जी खाली अंडरलाईन केलेला आहे. नेक्स्ट आहे रिसिप्ट आणि पी हा जो आहे त्या रिसिप्ट मधला पी हा सायलेंट लेटर आहे, त्यामुळे आपण पी खाली अंडरलाईन केलेली आहे. आणि राहिलेला जो वर्ड्स आहे लास्ट तो आहे नाव मीन्स कुरतडणे. तर नाव मधला जी जो आहे तो सायलेंट लेटर आहे आणि आपण जी खाली काय केलेली आहे, अंडरलाईन केलेली आहे. त्यामुळे हे जे काही वर्ड्स आहे ते आपण काय केलेलं आहे, रीड केलेले आहे आणि सायलेंट लेटर खाली आपण अंडरलाईन केलेले. तर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, CW तर करायचाच आहे, परंतु HW सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तिथे टिक करून ठेवा, CW, HW अँड 4/1/21 ही डेट टाकायची आणि हे नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला सिनोनिम्स मीन्स समानार्थी अर्थ. तर इथे रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स इन ईच सेंटेन्स विथ अनादर वर्ड्स ऑफ अ सिमिलर मिनिंग. वन हॅज बीन डन फॉर यू. तर इथे काय केलेलं आहे, इथे काही वर्ड्स दिलेले आहे आणि त्या वर्ड्स खाली काही अंडरलाईन केलेली आहे आणि त्या वर्ड्सच्या अंडरलाईन केलेल्या जागेसाठी आपल्याला त्या वर्ड्ससाठी आपल्याला सिमिलर मिनिंग त्याच्याच सारखा ज्याचा अर्थ सेम असेल असंच आपल्याला मिनिंग त्या वर्ड्सचं शोधायचं आहे आणि त्यालाच आपण सिनॉनिम्स मीन्स समानार्थी शब्द असे म्हणतो. आता फर्स्ट आहे ही वॉज टू वीक टू स्ट्रगल थ्रू ही टायर्ड. आता वीक हा जो आहे, वीक मीन्स अशक्त, तर वीकला दुसरा जो वर्ड्स आहे त्याचा सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी जो सिमिलर मिनिंग आहे त्याचं वीकचं ते काय आहे, इथे फिबल आहे. आता फिबल मीन्स काय होते, अशक्त. तर अशा प्रकारे आपल्याला जे अंडरलाईन वर्ड्स केलेले आहे त्या अंडरलाईन वर्ड्सला आपल्याला सिमिलर मिनिंग असलंच वर्ड्स आपल्याला शोधायचं आहे आणि
लिहायचं आहे. सेकंड आहे यू सी ही क्राईड ट्रियम्पॅन्थली मीन्स विजयाने, आणि त्याचं सिमिलर जे मिनिंग येतं ते काय येते विक्टोरियसली मीन्स विजयाने. थर्ड आहे अँड शी स्पोक ॲज बर्टी हॅड नेवर हिअर्ड हर स्पीक बिफॉर, हर वाईज स्ट्रॉंग डिटरमाइंड. आता डिटरमाइंड मीन्स दृढ निश्चय, आणि डिटरमाइंडला जो सिमिलर मिनिंग आहे त्याचं ते काय येतं रिसोल्यूट. 4 नंबर आहे बर्टीज फादर डिडंट सीम टू नो क्वाईट हाऊ टू रिप्लाय. तर बर्टीच्या फादरनी काय केले आहे, त्याला त्यांच्याकडे बघितलं परंतु त्यावर काही त्यांनी रिप्लाय दिला नाही. तर रिप्लाय खाली अंडरलाईन केलेलं आहे. तर रिप्लायचं जे सिमिलर मिनिंग होतं ते काय होतं रिप्लाय ॲन्सर. रिप्लायचं सिमिलर जे मिनिंग आहे त्याला काय लिहिलं आपण वर्ड्स ॲन्सर लिहिलेला आहे. 5 नंबर आहे फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ बर्टी वॉज टोटली हॅपी. फॉर द फर्स्ट टाइम बर्टी हा त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच इतका खूप खुश होता. आता टोटली मीन्स त्याला जो सिमिलर वर्ड्स आपण घेणार आहोत तो काय आहे कम्प्लिटली. टोटली मीन्स कम्प्लिटली हा सिमिलर वर्ड्स आपण घेतलेला आहे. नेक्स्ट आहे अँड स्ट्रेंजली शी वॉज हार्डली एव्हर इल दीज डेज. अँड शी स्ट्रेंजली ची विचित्रपणे, स्ट्रेंजलीला काय म्हटलं विचित्र, आणि त्याला जो दुसरा सिमिलर वर्ड्स आहे तो काय आहे आपण काय घेतलेला क्युरियसली. तर क्युरियसली हा स्ट्रेंजलीला सिमिलर वर्ड्स आहे. तर ती शी वॉज हार्डली एव्हर इल दीज डे, त्या दिवसामध्ये ती थोडीशी काय होती आजारी होती. तर अशा प्रकारे आपण सिमिलर वर्ड्स बघितलेले आहे. फर्स्ट बघितला वीकला सिमिलर वर्ड्स काय दिलेला आधीच दिलेला आपल्याला फिबल. ट्रियम्पॅन्थलीला आपल्याला जो वर्ड्स आपण लिहिला आहे तो आहे विक्टोरियसली. डिटरमाइंडला आपण जो वर्ड लिहिला आहे तो काय रिसोल्यूट. रिप्लायला आपण ॲन्सर हा सिमिलर मिनिंग लिहिला आहे. टोटलीला कम्प्लिटली हा सिमिलर वर्ड्स लिहिला आहे. अँड स्ट्रेंजलीला आपण क्युरियसली हा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड्स आपण लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे व्होकॅब्युलरीचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला CW आणि HW तिथे डेट टाकायची आणि तो नोटबुकमध्ये तुम्हाला काय असा प्रकारे आपण जे अंडरलाईन केलेली आहे त्या अंडरलाईनला जे सिमिलर मिनिंग वर्ड्स आहेत ते आपण लिहिले आहे ते तुम्हाला असेच लिहायचे आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामर बघणार आहोत.